पुढील महत्त्वाची बातमी. कांदिवलीत मराठी रिक्षा चालकांच्या वादावरून वातावरण आता चांगलंच तापलंय. मराठी बोलण्यास कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा. कांदिवलीत मनसेचे आक्रमक अशा आशयाचे बॅनर झळकतायत. कांदिवलीत काल मराठी रिक्षा चालकांच्या वादानंतर मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. या प्रकरणात काही रिक्षा चालकांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज कांदिवली पश्चिम परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आक्रमक आशयाचे बॅनर लावण्यात आले. मराठी शिकवण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा अशा आशयाचे हे बॅनर कांदिवली परिसरात झळकतायत. कालच्या वादानंतर आज मनसेनं बॅनरच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केल्यानं या प्रकरणाला आता राजकीय रंग मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठी रिक्षा चालकांचा आणि इतर रिक्षा चालकांचा हा वाद पुढे नेमका कुठपर्यंत चिघळतो हे पाहणं देखील आता तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. कांदिवलीत आपण पाहिलं तर काल अमराठी रिक्षा चालकांचा वाद पाहायला मिळाला. या प्रकरणात काही रिक्षा चालकांवरती गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. आपण आता हिंदुस्थान नाक्या या ठिकाणी वरती आहोत. आपण पाहिलं तर या ठिकाणी मनसेने उडी घेतलेली दिसत आहे. मनसे काल सुद्धा आक्रमक झाली होती या विषयाला घेऊन. मनसेकडून एक बॅनर लावण्यात आलेला आहे. अमराठी रिक्षा चालकांना विनंती करण्यात आलेली आहे. या बॅनरमध्ये अमराठी रिक्षा चालकांना विनंती आहे, मराठी शिकण्यात व बोलण्यात कमीपणा वाटत असेल तर परत निघून जा. मात्र संप आणि आंदोलन करून मुंबईकरांना वेठीस धरलं तर मनसे गप्प बसणार नाही, ही शेवटची नम्र विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेना अशा प्रकारच्या आशयाचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत. आपण पाहिलं तर मनसे या पूर्ण प्रकरणामध्ये आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. मनसे किंवा शिवसेना शिंदे गट असेल किंवा इतर राजकीय पक्ष असतील यामध्ये काय भूमिका घेतील व हे वाद कुठपर्यंत चिघळेल हे पाहण्यासारखं ठरेल. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. मला असं वाटतं की राज्य सरकारने आता त्यांना ट्रेनिंग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रताप सरनाईक साहेब परिवहन मंत्री आहेत आपले, त्यांनी या विषयावरती निर्णय घेतलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आता त्यांना मुदतवाढी दिलेली आहे. म्हणजे एक प्रकारे ही जी बुजोरी आहे, दादागिरी आहे, याच्यावरती राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. नाहीतर तुम्हाला आठवत असेल की रेल्वेच्या वेळेला काय घडलं होतं, नंतर आम्ही काय केलं आणि मग आमच्यावर काय टीका झाली. तोच प्रकार गुजरातमध्ये ज्यावेळेला झाला, भले रेल्वेचा नव्हता पण त्याच्याबद्दल कोण बोलत आहे, पण आम्ही जर काय केलं मराठी मुलांसाठी आणि महाराष्ट्रासाठी तर आमच्यावर टीका टिप्पणी होते. त्या बाबतीमध्ये राज्य सरकारने गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.